मित्रांनो, राज्यात पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे आणि रोज पोलीस भरती संदर्भात अपडेट यायला सुरुवात देखील झालेली आहे। रोज काही ना काही अपडेट पोलीस भरती संदर्भात येत आहेत। तुम्ही जरी पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी अपडेट। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्व काही सांगतो। बंपर पोलीस भरतीला सुरुवात होत आहे आणि महत्त्वाचे अपडेट आता आपण रोज पाहणार आहोत। हे बघा, जी महत्त्वाची अपडेट आहे तुम्ही बघू शकता। पोलीस आयुक्तालयात 1082 पद भरतीस मंजुरी। आता ही कुठली माहिती आहे काय नाही तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये समजून सांगतो। तर तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती 1082 पदे भरण्यास मंजुरी मिळाल्यामुळे पोलीस आयुक्तालयातील मनुष्यबळ वाढले जाणार असून मीरा भाईंदर आणि वसई विरार या दोन्ही शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यास मदत होणार आहे। हे बघा, मीरा भाईंदर वसई विरारचे ही पदे आहेत, रिक्त पदे 1082। तर पोलीस भरतीसाठी 1082 पदे रिक्त आहेत मीरा भाईंदरसाठी। तर सर्व ठिकाणची माहिती आहे, तुमच्या जिल्ह्यातील पण माहिती येणार आहे हळूहळूपणे, कारण जी माहिती मागितली जात आहे आणि ज्या प्रोसेसमध्ये फास्ट गतीने माहिती मागवली जात आहे त्यावरून आपल्याला असं दिसून येत आहे की पोलीस भरतीची जाहिरात लवकरच येणार आहे। जाहिरात आली म्हणजे जे ग्राउंड असेल, परीक्षा असेल, ते देखील लवकरात लवकर सुरू होणार आहेत। तर तुम्ही बघू शकता देवेंद्रजी फडणवीस साहेबांना इथे जे निवेदन आहे ते दिले जात आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना याबद्दल उपमुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिले जात आहे। कशा बाबतीत निवेदन दिले जात आहे ते पण आपण बघूया। तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती, इथे तुम्ही बघू शकता विषय वर्ष 2024 मधील पोलीस भरतीमध्ये एक संधी मिळण्याबाबत, म्हणजे एक संधी वयोमर्यादात वाढवून देण्याबाबत इथे हे निवेदन तुम्ही बघू शकता, निवेदन दिले जात आहेत। हे पहा, हे बघा निवेदन, ओके। एक संधीबद्दल निवेदन इथे पाठवण्यात येत आहे, मंत्री साहेबांना देण्यात येत आहेत, डायरेक्टली देवेंद्र फडणवीस साहेबांना। उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे, ते त्यांना डायरेक्टली हे निवेदन दिले जात आहेत। आणि 100% एक संधी तुम्हाला भेटेल, कारण मागच्या भरतीमध्ये तुम्हाला जरी भेटली नसेल तर या वर्षी 100% तुम्हाला भेटणारच आहे एक संधी। आणि महत्त्वाचं यामध्ये अजून एक विषय मांडण्यात आलेला आहे की आचारसंहिता लागण्यापूर्वी ऑनलाईन अर्ज भरणे चालू करावे, म्हणजे आचारसंहिता लागण्यापूर्वीच अर्ज सुरू करा असं देखील इथे म्हटलेलं आहे। 100% होणार आहे, सर्व सुरू होणार आहे, काही टेन्शन घेऊ नका। बंपर पोलीस भरती होणारच आहे। दरवर्षी पोलीस भरतीसाठी रिक्त पदे होतातच आणि त्यामुळे भरती घेणं गरजेचं आहे, कारण मनुष्यबळ कमतरता भासते, त्यामुळे पोलीस भरती घ्यावीच लागते आणि भरती होणार आहे, काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही फक्त तयारी करत राहा। हे पहा, हे जे परिपत्रक आहे तुम्ही बघू शकता। तर पोलीस शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई चालक, बॅट्समॅन, SRPF वगैरे रिक्त पदाची जी माहिती आहे ती जी माहिती आहे ती माहिती पाठवण्याबाबत हे पत्र जाहीर झालेलं आहे आणि सर्व जिल्हावाईज हे पत्र देण्यात आलेलं आहे, म्हणजे सर्व जिल्हावाईज रिक्त जागांची माहिती हळूहळूपणे येण्यास आता सुरुवात होणार आहे। त्यानंतर महत्त्वाची अपडेट आपण बघणार आहोत। आता जी पोलीस भरती सुरू आहे, त्याबद्दल अपडेट बघा। मुंबई पोलीस भरती, तर SCBC व EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांची मेरिट लावण्यास थोडी अडचण येत होती, त्यामुळे मुंबई पोलीस भरती मेरिट अद्याप लागलेलं नाही। आता महत्त्वाची माहिती बघा, परंतु जसं हे काम होईल त्यानंतर लगेच मुंबई पोलीस भरती मेरिट लागेल। तर मुंबई पोलीस भरतीवाले टेन्शन घेऊ नका, मुंबई पोलीस भरतीचं पण जे मेरिट आहे ते लवकरात लवकर इथे जाहीर होणार आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका। जी मागील भरती चालू आहे आता त्या भरतीचं मेरिट लागलेलं नाही अजून, ते लागणार आहे, काही टेन्शन घेऊ नका, लवकरात लवकर ते लागणार आहे। जसं मेरिट लागेल सर्वप्रथम तुम्हाला अपडेट मी देणारच आहे। तसेच ATV गुरुची टेलिग्राम चॅनल आहे, ते तुम्ही जॉईन करा, तिथे तुम्हाला मेरिट वगैरे टाकण्यात येईल, ओके। तर पोलीस भरतीची तुम्ही जमके तयारी करा, कारण राज्यात मोठी बंपर पोलीस भरती होणार आहे आणि अर्ज भरायला देखील लवकरात लवकर, म्हणजे जाहिरात येताच लगेच अर्ज भरायला देखील सुरुवात होणार आहे। तर पोलीस भरतीची तयारी करणारे तमाम विद्यार्थी मित्रांनी आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण पोलीस भरती संदर्भात तुम्हाला आपल्याच चॅनलवरती सर्व छोटी किंवा मोठी सर्व डिटेल्समध्ये माहिती याच चॅनलवरती पाहायला भेटणार आहे, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा। आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटू पुढील व्हिडिओमध्ये, धन्यवाद।